Dear student, we are seeing practice set 2.5 question number 4. Form the quadratic equation from the roots given below. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 2.5 त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामधला चौथा प्रश्न की दिलेली जी काही वर्ग समीकरणाची मुळं जी आहे तर त्या मुळांपासून काय करायचं आपल्याला वर्ग समीकरण जे आहे तर ते वर्ग समीकरण त्या ठिकाणी तयार करायचं. वर्ग समीकरणाची मुळं आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. पहिलं दिलेली 0 and 4. याच्यामध्ये काय काय दिलेले पहा सोल्युशन. मुळं जे आहे तर ती मुळं काय दिलेली 0 and 4. आता याच्यापैकी लेट अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. एक मूळ त्या ठिकाणी अल्फा बरोबर 0 दिलेलं आहे आणि बीटा बरोबर काय दिलेलं आहे 4 त्या ठिकाणी. मग आता याच्यासाठी आपल्याला लक्षात येत नसते की अल्फा बीटाची व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे. जे सम ऑफ द रूट्स अँड प्रॉडक्ट्स ऑफ द रूट्स आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल. देन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4 दॅट इज 4. आणि आपल्याला प्रॉडक्टची व्हॅल्यू पाहिजे. रूट्स ऑफ प्रॉडक्ट्स अल्फा इंटू बीटा. तर अल्फा इंटू बीटा काही ठिकाणी अल्फा किती आहे 0 आणि बीटा किती आहे 4. जी किती येताना दिसते तर त्या ठिकाणी 0 येताना दिसते. म्हणजे प्रॉडक्ट जे आहे सम जे आहे तर ती सम त्या ठिकाणी आली. रूटची सम आली 4 आणि प्रॉडक्टची असताना जे काही मल्टिप्लिकेशन जे आहे किंवा प्रॉडक्ट जे आहे गुणाकार जो आहे तर तो 0 त्या ठिकाणी. याच्यावरून आपल्याला द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय असतं. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आपल्याला माहिती की अल्फा आणि बीटा जर त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर रूट असतील तर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं लिहिता आपण पहा की एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. अशा रूपामध्ये काय करता दिसतोय. दिलेलं जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा समची व्हॅल्यू त्या ठिकाणी लिहू आणि असणारे जे काही प्रॉडक्ट जे आहे तर त्या प्रॉडक्टची व्हॅल्यू म्हणून पहा देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा किती आलाय 4 एक्स प्लस अल्फा बीटा किती आलेलं आहे 0 इज इक्वल टू 0. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एक्स वर्ग वजा 4x हे काय असलं पाहिजे. आपल्याला आवश्यक असणारे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण जे आहे तर ते वर्ग समीकरण त्या ठिकाणी असलं पाहिजे. अशाच पद्धतीने दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करून पहा. सोल्युशन की लेट अल्फा इज इक्वल टू 3 अँड बीटा इज इक्वल टू -2. देन आपण काय करू त्यांचे त्या ठिकाणी सम काढू. जे अल्फा प्लस बीटा इज इक्वल अल्फा किती आहे 3 बीटा किती आहे -10 इज इक्वल टू -7. म्हणजे सम त्या ठिकाणी रूटची सम आली -7. अशाच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते असणारे जे काही रूट जे आहे तर त्या रूटचं प्रॉडक्ट त्या ठिकाणी अल्फा आहे 3 बीटा आहे -10 इज इक्वल टू -30. आणि म्हणून आपल्याला पुढे सांगता येईल पहा द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ॲज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आपल्याला माहिती एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकायच्या
एक्स स्क्वेअर मायनस आता अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आली -7 इंटू एक्स प्लस पुन्हा अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आली -30 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस मायनस काय झाले प्लस 7x प्लस मायनस मायनस 30 इज इक्वल टू 0 आणि देअरफॉर काय सांगता येईल आपल्याला की एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की एक्स वर्ग अधिक 7x वजा 30 हे काय असलं पाहिजे आपल्याला आवश्यक असणारं त्या ठिकाणी वर्ग समीकरण त्या ठिकाणी मिळताना दिसतं. अशाच पद्धतीने तिसरं असणारं जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते तिसरं एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. पहा सोल्युशन लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 and बीटा इज इक्वल टू -1. दे काय करायचे आपल्याला सम त्या ठिकाणी काढून घ्यायचे अल्फा बीटाची असणारी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज त्या ठिकाणी काढायला लागेल. अल्फा किती आहे 1/2 प्लस बीटा किती आहे -1. या ठिकाणी मी मायनस इज इक्वल साधा हिशोब आहे अर्ध्यामधून अर्धा गेलेले अर्ध्यामधून अर्धा जर गेला तर आपल्या लक्षात येतं नसतं 0 त्या ठिकाणी राहील म्हणजे त्यांची असताना जे काही सम जे आहे तर ती सम त्या ठिकाणी 0 आहे बेरीज त्या ठिकाणी 0 आहे. अशाच पद्धतीने आपल्याला प्रॉडक्ट जे आहे तर त्या प्रॉडक्टची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढावं लागेल. अल्फा किती आहे 1/2 बीटा सुद्धा किती आहे 1/2 1/2 इंटू 1/2 किती येत असते 1/4 त्या ठिकाणी येते. त्या अंशांचा गुणाकार अंशस्थानी छेदांचा गुणाकार छेदस्थानी इथे न्यूमरेटरचं असणारं जे काय मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला लिहिले डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला आणि म्हणून याच्या पुढे आपल्याला सांगता येईल द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. आता आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आपल्याला माहिती कसा लिहितोय एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायच्या. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आली 0 त्याची इंटू एक्स प्लस अल्फा बीटाचं असणारं जे काही प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट किती आलेले 1/2 इज इक्वल टू 0. आता ही टोटल टर्म काय होतं नसते 0 त्या ठिकाणी आणि म्हणून ही एक्स स्क्वेअर प्लस 1/4 इज इक्वल टू 0 अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी मिळालं. पण या ठिकाणी मुळातच या ठिकाणी बीटा जे आहे तर ती बीटाची व्हॅल्यू किती आहे मायनस आहे म्हणजे या ठिकाणी आपली जी काही अल्फा बीटाचं असणार जे काही प्रॉडक्ट जे आहे तर त्या ठिकाणी मायनस आहे ते जर मायनस जर आलं तर या ठिकाणी आपलं या ठिकाणी मायनस असेल हे सुद्धा काय असेल मायनस त्या ठिकाणी असेल. इथे पुढे पाहता आणि देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 1/4 इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की एक्स वर्ग वजा 1/4 बरोबर 0 हे आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असणारं जे काही वर्ग समीकरण जे आहे तर ते वर्ग समीकरण त्या ठिकाणी मिळेल. याच्यानंतर पुढे चौथं उदाहरण. आता पुढे फोर्थ एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की 2 मायनस √5 अँड 2 प्लस √5 हा सोल्युशन. लेट अल्फा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू काय बनवू आपण 2 मायनस √5 अँड बीटा इज इक्वल टू 2 प्लस √5. देन अल्फा प्लस बीटाची सम आपल्या त्या ठिकाणी काढायची. अल्फा किती आहे 2 मायनस √5 प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2 प्लस √5.
पाहता इथे काय दिसतं तर आपल्या लक्षात येतं नसतंय की -√5 आणि +√5 एकमेकांना त्या ठिकाणी लागले. म्हणजे राहिले काय की या ठिकाणी 2 + 2 किती झाले 4 झाले. पुढे अल्फा इंटू बीटा हे जे असणारे प्रॉडक्ट जे आहे तर त्या प्रॉडक्टची व्हॅल्यू आपण काढू की 2 अल्फाची व्हॅल्यू आहे 2 - √5 इंटू बीटाची व्हॅल्यू आहे 2 + √5. आता हेच आपल्या असं लक्षात येईल की a² - b² च्या रूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिले अशा पद्धतीने इथे या रूपामध्ये त्या ठिकाणी ते ऑलरेडी दिलेले आहे. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी 2 जे आहे तर त्या 2चं स्क्वेअर म्हणजे 2चा वर्ग वजा पुन्हा काय दिसतंय √5 जो आहे तर त्या √5चा स्क्वेअर आपल्याला येते. म्हणजे अशा पद्धतीनं हे असणारे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी येते. आता हे असणारे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ते आपण अशा पद्धतीने याचीच मुळं जे आहे तर ते मुळं आपण त्या ठिकाणी काढू शकतो की पहिल्या पदाचं वर्गमूळ अधिक दुसऱ्या पदाचं वर्गमूळ आणि दुसऱ्या कंसामध्ये काय केलं आपण चिन्ह बदलून त्या ठिकाणी पहा या ठिकाणी 2चा वर्ग आणि त्याचं वर्गमूळ जर काढलं तर ते किती येणार आहे पुन्हा 2 वजा वर्गमुळामध्ये 5 आणि त्याचा वर्ग म्हणजे कोणत्याही संख्या असेल a आणि त्याचा वर्ग जर घ्यायचा ठरलं तर 30 संख्या त्या ठिकाणी येते. तसं या ठिकाणी आपण केलं की √5चा स्क्वेअर जर घेतला तर तो त्या ठिकाणी काय करायचो 5 त्या ठिकाणी म्हणजे 2 मधून 5 गेले किती राहिले 3 त्या ठिकाणी बरोबर. आणि म्हणून पुढे आपल्याला द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज असणारे x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा = 0 या रूपामध्ये असतं. याच्यामध्ये किमती टाकायच्या आपल्याला x² - अल्फा बीटा तर अल्फा बीटा किती आले 4 त्या ठिकाणी म्हणजे 4x प्लस त्या ठिकाणी अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आली -3 = 0. Therefore, x² - 4x plus -3 = 0 and therefore x² - 4x - 3 is the required quadratic equation. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की x² त्या ठिकाणी -3 राहते त्या ठिकाणी व्यवस्थित आपलं नेमकं काय होतंय तर त्याचा आपल्याला शोध आहे तर तो शोध त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आता काय झालं नेमकं आपलं त्या ठिकाणी 2² म्हणजे त्या ठिकाणी तो 4 असणार आहे आणि 4चं आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी 4 आहे बरोबर. जे याचं असताना जे काही 2 जो आहे तर त्या 2च काय करायचं आपल्याला स्क्वेअर त्या ठिकाणी घ्यायचं म्हणजे या ठिकाणी मुळातच त्या ठिकाणी 2 आहे आणि 2चा स्क्वेअर या ठिकाणी 2चा स्क्वेअर त्या ठिकाणी मुळात तो काय असणार आहे 4 त्या ठिकाणी असणार आहे असं आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी ते आपल्याला ज्या ठिकाणी जो आपण लिहिला आहे तर तो किती पाहिजे तर त्या ठिकाणी तो 4 पाहिजे. 4 जर असेल तरी ते किती राहतील -1 त्या ठिकाणी शिल्लक राहतील. या ठिकाणी -1 असेल इथे काय असेल -1 असेल इथे काय असेल -1. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना व्यवस्थित आपली कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी x² - 4x - 1 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यानंतर पुढे 5th एक्झाम्पल आपल्याला दिलेले की सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट. या ठिकाणी वर्ग समीकरण जे आहे तर त्या वर्ग समीकरणांच्या मुळांची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज काय आहे तर त्या ठिकाणी दुप्पट त्या ठिकाणी दिली. कशाच्या दुप्पट दिलेली तर त्यांचं असणारं जे काही गुणाकार जो आहे तर त्या गुणाकाराच्या दुप्पट त्यांच्या वर्गमुळाची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज त्या ठिकाणी दिली. फाइंड k
इफ द इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0, तर आपल्याला या ठिकाणी एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 मधील असणारा जो काही k जो आहे तर त्या k ची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत आपल्याला त्या ठिकाणी शोधायला त्या ठिकाणी पहा सोल्युशन. आता सोल्युशन मध्ये काय दिलेलं आहे की एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0 असं आपल्याला दिलं. हेच इक्वेशन जे आहे तर ते आपण कसं लिहू शकतो पहा एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस या ठिकाणी ही जी टर्म जी आहे तर ती कॉन्स्टंट टर्म म्हणून त्या ठिकाणी लिहितो, त्याला ब्रॅकेट जे आहे तर ते ब्रॅकेट त्या ठिकाणी. याची जर आपण कंपॅरिझन जर त्या ठिकाणी जर केली पहा की comparing x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0 with याची कंपॅरिझन कशाबरोबर केली x square plus bx plus c is equal to 0 we get. याची कंपॅरिझन याच्याशी जर केली तर ए ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती 1 त्या ठिकाणी मिळाली. बी ची व्हॅल्यू जी आहे तर ती बी ची व्हॅल्यू काय मिळताना असते मायनस 4k आणि सी जो आहे तर त्या सी ची व्हॅल्यू काय मिळताना असते आपल्याला k प्लस 3 त्या ठिकाणी मिळताना असते. म्हणजे अशा पद्धतीने कंपॅरिझन करून आपल्याला ए बी आणि सी च्या असणाऱ्या काही व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी मिळतात. आता याच्यानंतर प्रश्नामध्ये काय दिलेली बा की इफ alpha and beta are the roots of given equation that is quadratic equation. जी अल्फा बीटा जर त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशनची जर मुळे जर असतील तर प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेले पहा काय दिलेले की सम ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट. ज्या ठिकाणी अल्फा बीटाची असणारी जी काही सम जी आहे तर ती सम कशी आहे अल्फा बीटाचं असणारे काही प्रॉडक्ट जे आहे तर त्या प्रॉडक्टच्या डबल त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे दिलेला आहे. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर पुढे पहा की अल्फा प्लस बीटा कसं लिहिताना दिसतो तर मायनस बी अपॉन ए. आता मायनस बी म्हणजेच काय असतोय तर कोइफिशियंट ऑफ एक्स. मग आता कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजे काय असणारी ए असणारी ए ची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती ए ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पण या ठिकाणी अल्फा प्लस बीटा. आता अल्फा प्लस बीटा या ठिकाणी बी जो आहे तर त्या बी ची व्हॅल्यू आपल्याला याची पहा मायनस बी. बी ची व्हॅल्यू किती आहे तर या ठिकाणी मायनस आहे काय आहे मायनस 4k आपण ए ची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस मायनस काय होईल प्लस त्या ठिकाणी होईल म्हणजे या ठिकाणी 4k अशा पद्धतीने मिळाली. याला इक्वेशन नंबर मी काय म्हणतो 2 त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने प्रॉडक्ट आपल्याला काढता येईल अल्फा बीटा. अल्फा बीटा काय असतंय सी अपॉन म्हणजे कॉन्स्टंट टर्म कॉन्स्टंट टर्म आणि असणारच काही कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर त्या ठिकाणी असतो. आता कॉन्स्टंट टर्म काय आलेली आपली के प्लस 3 अपॉन ए ची व्हॅल्यू किती आहे 1 त्या ठिकाणी इज इक्वल काही लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी पहा इज इक्वल टू के प्लस 3. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी 3 त्या ठिकाणी बरोबर. आता या ठिकाणी तिन्ही असणारे जे काही इक्वेशन जे आहे तर त्या तिन्ही इक्वेशनचा मला त्या ठिकाणी विचार जो आहे तो विचार त्या ठिकाणी करावा लागेल. आता पुढे ही फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 इक्वेशन 1 2 आणि 3 वरून ही जी काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशन वरून काय लक्षात येतं नसते आपल्याला तर या ठिकाणी 4k पहा या ठिकाणी काय दिलेले याचा विचार करतो मी पहिल्यांदा. आपल्याला गिव्हन मध्ये काय दिलेले पहा की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 अल्फा
बीटा दिले. बरोबर. आता या ठिकाणी अल्फा बीटा किती आलेला आपल्याला, तर त्या ठिकाणी 4k आहे आणि म्हणून इथे लिहितो मी त्या ठिकाणी 4k इज इक्वल टू 2 इंटू अल्फा बीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली k प्लस 3. किती दिलेली, k प्लस 3. बरोबर. आता 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करता येईल. बरोबर. पुढे 4k 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 2k प्लस 6. 2k ला या बाजूला लिहितो मी. 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. Therefore, किती शिल्लक राहते, तर 2k इज इक्वल टू 6. Therefore, k इज इक्वल टू 6 भागिले 2. Therefore, k इज इक्वल टू 2. आणि म्हणून आपल्याला सर्वसाधारणपणे 2 ने व्यतिरिक्त सहाय्यता नसते 3. आणि म्हणून या ठिकाणी द व्हॅल्यू ऑफ k काय काढायचं सांगितलं आपल्याला, द व्हॅल्यू ऑफ k इज 3. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला k जे आहे तर ते k ची असणारी काही किंमत जी आहे तर ती k ची किंमत किती मिळेल, तर त्या ठिकाणी 3 त्या ठिकाणी येते. याच्यानंतर पुढे आता पुढचं एक्झाम्पल आपल्याला 6. If alpha beta are the roots of y square minus 2y minus 7 is equal to 0, find 1 alpha square plus beta square and second alpha cube plus beta cube. पर्टिक्युलर सोल्युशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेली काय दिलेले की y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. पुढे comparing y square minus 2y minus 7 is equal to 0 with x square plus bx plus c is equal to 0 with comparison केली तर काय माहिती बा की a is equal to 1, b is equal to -2, c is equal to minus. पता या ठिकाणी दिलेले जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची स्टँडर्ड फॉर्म बरोबर आपण त्या ठिकाणी कम्पॅरिझन केली आणि कम्पॅरिझन करून आपल्याला एबीसी जे आहे तर त्या एबीसीची असणारे जे काही व्हॅल्यूज जे आहेत तर त्या व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या. आता याच्यावरून आपण काय करू तर या ठिकाणी सम अल्फा बीटा ही जी काही रूट्स जे आहेत तर त्या रूट्सची सम याचा आपल्याला कोएफिशियंटची काय संबंध असतो ते आपल्याला माहित, मायनस बी अपॉन इज इक्वल टू मायनस. तर बी ची व्हॅल्यू किती आहे -2 डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे मायनस मायनस काय आलं +2. याला अशाच पद्धतीने प्रॉडक्टची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू. अल्फा बीटा काय असतंय तर सी अपॉन ए असते जे कॉन्स्टंट किती आहे -7 डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू 1 म्हणजे या ठिकाणी किती आहे तर त्या ठिकाणी ती -7. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मी त्या ठिकाणी 2 इक्वेशन नंबर त्या ठिकाणी म्हटले. बरोबर. आता पहा काय फाइंड आउट करायचं तर हे आपल्याला पहिलं एक आकडा की अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर हा आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर कसा लिहू शकतो पहा या ठिकाणी अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा या रूपामध्ये हे आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. काय केलेलं आहे की अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर कसं लिहिलेलं आहे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 अल्फा येते. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करा. पहा अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आली तर 2 त्या ठिकाणी म्हणजे 2 चा स्क्वेअर -2 इंटू अल्फा बीटाचं असणारं ते काही प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट ते आलेले -7 त्या ठिकाणी आहे म्हणजे 2 चा स्क्वेअर आला तर त्या ठिकाणी 4 मायनस किती आलं +2 इंटू 7 दॅट इज 14 आणि म्हणून या ठिकाणी किती आलं 8. या ठिकाणी अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली 8. तिथे किती मिळाली व्हॅल्यू 8. मग अशाच पद्धतीने पुढे काय करायचं आपल्याला
अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. सेकंडमध्ये काय आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब कसं लिहू शकतो आपण, की अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस काय लिहू शकतो आपण, 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट काय लिहू शकतो, अल्फा प्लस बीटा. इथे लक्षात ठेवा, अल्फा घन अधिक बीटा घन कसा लिहिला मी, अल्फा अधिक बीटाचा घन वजा 3 अल्फा बीटा आणि कंसामध्ये काय केलेले, अल्फा बीटा त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये व्हॅल्यू आपण टाकू. अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे आणि त्याचा काय आहे, क्यूब आहे, मायनस 3 इंटू पुन्हा अल्फा बीटाचं प्रॉडक्ट आपल्याकडे आहे. अल्फा बीटाचं प्रॉडक्ट किती आहे, -7 इंटू पुन्हा अल्फा बीटाची सम आपल्याकडे आहे. अल्फा बीटाची सम किती आहे, त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी, बरोबर. पुढे आता 2चा क्यूब 2चा घन काय त्याने 2 दुणे 4 आणि 4 दुणे किती 8 त्या ठिकाणी, मायनस ही मायनस मायनस प्लस आणि प्लस प्लस पुन्हा प्लस आहे. पुढे 3 इंटू 7 21, 3 7 21 आणि 21 गुणिले 2 किती झालं, 42 झालं. त्या ठिकाणी 8 प्लस 42 किती आलं, 50 त्या ठिकाणी आलं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू किती आलं, 50. याला आपण काय करू, ब्रॅकेट जाईल तर तो ब्रॅकेट जाईल इथे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला 6th असणार जे काय एक्झाम्पल जे आहे तर त्या एक्झाम्पलचं आन्सर त्या ठिकाणी आपल्याला काढ. त्याच्यानंतर पुढे 7th एक्झाम्पल आपल्याला दिले, रूट्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. खाली दिलेले जे काही वर्ग समीकरण जे आहे तर त्या वर्ग समीकरणांची असणारे जे काही मुळं जे आहे तर ते मुळं वास्तव आणि समान त्या ठिकाणी आहे. तर केची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती केची किंमत आपल्याला त्या ठिकाणी शोधायला त्या ठिकाणी सांगितली. तर पहिले एक्झाम्पल दिलेले की 3y² प्लस ky प्लस 2 इज इक्वल टू 0. सोल्युशन comparing 3y² plus ky plus 12 is equal to 0 with स्टँडर्ड फॉर्म बरोबर याची कंपॅरिझन जे आहे तर ते कंपॅरिझन आपण त्या ठिकाणी करू. वी गेट याची कंपॅरिझन जर केली तर काय मिळते पहा, की a इज इक्वल टू मिळाले आपल्याला 3, b इज इक्वल टू काय मिळते k आणि c इज इक्वल टू काय मिळते 12 त्या ठिकाणी, बरोबर. कंपॅरिझन करून आपल्याला एबीसीची व्हॅल्यू मिळाली. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं आहे, रिअल आणि इक्वल. म्हणजे आपल्याला डेल्टा जो आहे तर त्या डेल्टाची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायला लागेल. डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4s इज इक्वल टू, आता b² ची व्हॅल्यू किती आहे, k² मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 12 त्या ठिकाणी इज इक्वल टू k² मायनस 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 12 किती आले 144. या ठिकाणी डेल्टा जो आहे तर त्या डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली k² मायनस 144 येते. परंतु प्रश्नामध्ये पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सांगितले, आर रिअल अँड इक्वल. म्हणजे याची जी काही रूट्स जी आहे तर ती रूट्स पहा काय सांगितले, द रूट्स आर रिअल अँड इक्वल. काय सांगितले, रूट्स आर रिअल अँड इक्वल. हे आपल्याला गिव्हन मध्ये दिलेले. आता रूट्स आर रिअल आणि इक्वल कधी असतात, तर डेल्टाची व्हॅल्यू जी आहे तर ती डेल्टाची व्हॅल्यू जर त्या ठिकाणी 0 जर असेल तरच त्या ठिकाणी ती मुळे जी आहे तर ती मुळे त्या ठिकाणी वास्तव आणि असमान त्या ठिकाणी असतात येते. आणि म्हणून आपल्याला पहा त्या ठिकाणी डेल्टा जो आहे तर तो डेल्टा इज इक्वल टू 0 इज इक्वल टू k² मायनस 144 किंवा हेच आपण असं लिहू k² मायनस 144 इज इक्वल टू 0.
पुन्हा आपल्याला हेच कसं लिहिता येईल की के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर असं लिहिता येईल, किंवा हेच इज इक्वल टू 0, किंवा हेच आपण असं लिहू शकतो के मायनस 12 इंटू के प्लस 12 इज इक्वल टू 0. याचाच अर्थ आपल्याला माहिती की के मायनस 12 इज इक्वल टू 0 और के प्लस 12 इज इक्वल टू 0. देअरफॉर के इज इक्वल टू मायनस आहे या बाजूला लिहिले प्लस झाले, के इज इक्वल टू 12 और के इज इक्वल टू प्लस आहे मायनस 12. जे के जे आहे तर त्या केच्या आपल्याला दोन व्हॅल्यू जे आहे तर त्या दोन व्हॅल्यू त्या, देअरफॉर the value of kr plus 12 and minus 12 अशा पद्धतीने व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला काढते. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलेलं पहा. सेकंड आपल्याला के एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0 असं सेकंड एक्झाम्पल याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेली सोल्युशन. तर आपल्याला काय दिलेलं पहा की एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन काय करू आपण स्टँडर्ड फॉर्म जो आहे तर त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करू आणि मल्टिप्लाय करा. काय येईल के एक्स स्क्वेअर मायनस 2 के एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0 स्टँडर्ड फॉर्म. याची कंपॅरिझन आपण त्या ठिकाणी करू. comparing ax square plus bx plus c is equal to 0. we get कंपॅरिझन केली तर काय म्हणते पहा we get काय मिळेल त्या ठिकाणी a is equal to k, b is equal to काय मिळते मायनस 2k आणि c is equal to काय मिळेल 6. याच्यावरून आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू त्या ठिकाणी पाहिजे आता. डेल्टा काय आहे की बी स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू बीची व्हॅल्यू किती आहे मायनस 2k आणि त्याचा स्क्वेअर आहे मायनस 4a. एची व्हॅल्यू काय आहे के आणि सीची व्हॅल्यू किती आहे 6 त्या ठिकाणी. मायनस 2kचं स्क्वेअर किती आता असते 4k स्क्वेअर मायनस काय काही 424 म्हणजे 24k या ठिकाणी ही डेल्टाची व्हॅल्यू आहे बरोबर. परंतु प्रश्नामध्ये काय आपल्याला सांगितले पहा द रूट्स आर रियल अँड काय सांगितले इक्वल त्या ठिकाणी सांगितले पहा. रूट्स काय सांगितले रियल अँड इक्वल. हे आपल्याला गिव्हनमध्ये दिले जे मुळं जी आहे तर ती मुळं वास्तव संख्या वास्तव आणि कशी असली पाहिजे समान असते. कधी असतात तर डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तेव्हा. आणि म्हणून या ठिकाणी पहा डेल्टाची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो 0 त्या ठिकाणी लिहू शकतो की 4k स्क्वेअर मायनस 24k आणि डेल्टा जो आहे तर तो डेल्टाची व्हॅल्यू किती घेतली आपण 0. पुन्हा आता याच्यामध्ये लक्ष येतं पहा काय त्या ठिकाणी कॉमन आहे तर 4k कॉमन काढू. देअरफॉर 4k कॉमन जर काढला तर काय आले हा या ठिकाणी 6. त्याच्यामधून 4k कॉमन काढला 424 इज इक्वल टू 0. पुढे याचाच अर्थ आपल्याला माहिती की 4k इज इक्वल टू 0 और k मायनस 6 इज इक्वल टू 0. त्या ठिकाणी 4चं त्या ठिकाणी ट्रान्सफर करा k इज इक्वल टू 0 अपॉन 4 और k इज इक्वल टू प्लस 6. k इज इक्वल टू 0 और k इज इक्वल टू प्लस 6. पहा त्या ठिकाणी k ची व्हॅल्यू जी आहे तर ती 0 त्या ठिकाणी पहा. आणि का आपण त्या ठिकाणी म्हणू पहा k इज इक्वल टू 0 इज अनॲक्सेप्टेबल अस्वीकार्य त्या ठिकाणी किंमत असणार. का किंमत अस्वीकार्य असणार आहे इफ k इज इक्वल टू 0 द इक्वेशन बिकम मिनिंगलेस. का पहा त्या ठिकाणी बिकॉज इफ k इज इक्वल टू 0 द इक्वेशन बिकम मिनिंगलेस.
केची किंमत जर आपण त्या ठिकाणी काय केली, 0 जर घेतली तर इक्वेशन समीकरण जे आहे तर त्या समीकरणाला काही त्या ठिकाणी अर्थ राहत नाही आणि म्हणून के इज इक्वल टू 6 आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल द व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू 6 आणि म्हणून केची ऍक्सेप्टेबल असणार ती काही किंमत जी आहे तर किंमत किती असणार आहे, 6 त्या ठिकाणी असणार आहे. धन्यवाद.